राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोर कमिटीची बैठक आहे। वायबी चव्हाण सेंटरला ही बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरणार असल्याचं कळतंय। अजित पवारांसोबत युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। रोहित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, अत्यंत महत्त्वाची अशी शरद पवार गटाची ही बैठक आहे। काय या बैठकीचा अजेंडा आहे, काय चर्चा होऊ शकते? नक्कीच दीपाली, 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत कोर कमिटीची बैठक आहे। मागच्या आठवड्यामध्ये शरदचंद्र पवार गटाची जे जिल्हाध्यक्ष आहे त्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं ही तयारी पाहायला मिळते। एकंदरीत या निवडणुकांना या पक्षानं कसं सामोरं जायचं, युतीत लढायचं की महाविकास आघाडीमध्ये लढायचं की स्वतंत्र लढायचं, किंवा भाजप सोडून दुसऱ्या पक्षांसोबत युती करायची का, अशा अनेक पर्यायांवरती या बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे। आणि आता त्या प्रस्तावांना या बैठकीमध्ये अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं आज या बैठकीमध्ये नेमका पक्षाचा अजेंडा ठरणार आहे की ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांमध्ये आपण स्वबळावर लढायचं की महाविकास आघाडीसोबत। एक चर्चा अशी देखील होती की भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांसोबत युती करता येईल, म्हणजे त्यामध्ये अजित पवार गटाशी देखील युती करण्याची चर्चा होती। त्यामुळे नेमकं नक्की या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।